प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारूनच करावी लागते। अलीकडच्या काळात देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय। संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे घेऊ नये। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची ऊर्जा सुरक्षा जपली, त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका। आमदार रोहित पवारांकडून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात संसदेत आवाज उठवावा, रोहित पवार यांची अखिलेश यादव यांच्याकडे ही मागणी। प्रफुल्ल पटेल, चंद्राबाबू नायडू, राममोहन नायडू हे रोहित सिंगच्या लग्नात गेलेले। रोहित सिंगला काही नेत्यांकडून वाचवलं जातं। अखिलेश यादव यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांचा हा आरोप समोर। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चेची मागणी करूनही चर्चा होत नाही, त्यामुळे आमचा संशय देखील वाढत चाललाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर। व्हीके सिंग यांची सखोल चौकशी व्हायला हवी, चौकशी उशिरानं का सुरू झाली? दाल में कुछ काला आहे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर यांचा आरोप, तपासात घातपात की अपघात हे निष्पन्न व्हायलाच हवं, सचिन अहिर यांची ही मागणी। सलग 3 दिवस व्हीके सिंग यांची पुण्यात सीआयडीकडून सलग 3 दिवस चौकशी। व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग यांचा सीआयडीला जबाब। अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, व्हीके सिंग यांची ही प्रतिक्रिया समोर। पार्थ पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर पहिल्यांदा पार्थ पवारांनी स्मृतीस्थळाला भेट दिली। उद्योगपतींना रेड कार्पेट टाकण्याचा घाट मुख्यमंत्री फडणवीसांचं सुरू आहे। गडचिरोलीमधून लोखंड काढायचं आणि विदेशातल्या कंपनीमध्ये पाठवायचं आणि विदेशातील लोखंड घ्यायचं हा घाट। शक्तीपीठ महामार्गावरून हर्षवर्धन सपकाळांची टीका। कोणी लॉजिकली बोललं तर माझ्या स्तराच्या माणसानं उत्तरं दिली पाहिजे। बेंडोक माणसावर मी बोललो तर मी पण बेंडोकच ठरेन। हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं बोचरं उत्तर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी। ओडिशा राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंकडे जबाबदारी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली ही जबाबदारी। राज ठाकरे मनसेच्या वर्धापन किल्ले रायगडावर जाऊन राज ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन। राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह नेते पदाधिकारी उपस्थित। मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष झाली पूर्ण। मनसेची आजपासून सदस्य नोंदणी सुरू। वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीचे टेबल्स लावा, राज ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निर्देश। तर जे बोलायचं ते 19 तारखेला मेळाव्यात बोलणार, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून एक्सवर पोस्ट करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। पक्ष स्थापनेपासून आंदोलनं आणि विविध घटनांचा पोस्टमध्ये आढावा। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची विरोधकांची मागणी। विधानसभेमध्ये गाजणार पत्राचा पुनर्विकासाचा मुद्दा। पत्राचा आईच्या पुनर्विकासाचं काम 18 वर्षांपासून रखडलं। इमारत बांधूनही रहिवाशांना ताबा मिळालेला नाही। भाजप आमदारांचा हा आरोप। म्हाडा प्रशासनाच्या कारभारावर आमदारांची नाराजी। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणंही महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत। ठाकरे विधान परिषदेत राहिल्यानं आमच्या आमदारांना बळ मिळेल, संजय राऊतांचं वक्तव्य। विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, शशिकांत शिंदे आणि सतीश पाटील यांचं वक्तव्य। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा जनतेने पराभव केलाय। भाजपने आता पराभवाची सवय लावावी। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका तर 11 झेडपी सदस्यांवर काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवता आलं तर त्यांचा विजय होईल, चंद्रकांत पाटलांचा टोला। हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष पदयात्रा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेमध्ये सहभागी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सीबीआयनं हायकोर्टामध्ये दाखल केली याचिका। वसईविरांमध्ये आगरी सेनेला खिंडार। आगरी सेनेचे प्रवक्ते जयेश पाटलांचा 500 कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश। हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याची प्रतिक्रिया। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखी वागू नका, भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही तडजोड नको, बीएमसीच्या कारभारामध्ये नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा, मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। कांदिवलीमधील फेरीवाल्यांकडून बीएमसी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण। किरीट सोमय्या आज लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये जाणार। मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशींचा समावेश, अतुल भातखळकर यांचा हा आरोप। अहिल्यादेवी होळकरांच्या नावात खाडाखोड केली तर बारामतीमध्ये जनसागर उसळेल। बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावरून लक्ष्मण हाकेंचा इशारा। स्वर्गीय अजित पवारांच्या नावाला विरोध नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा 9वा दिवस। बच्चू कडू यांचा
सलोना ते चिखलदरा त्रिशूल मांडव मोर्चा तर बच्चू कडू यांचा सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम. 4 वाजल्यानंतर आमचं आंदोलन कुठल्याही स्तराला जाऊ शकतं, बच्चू कडूंचा राज्य सरकारला हा इशारा. वसई विरार महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आर्थिक बजेट सादर होणार. थोड्याच वेळात आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्याकडे महापालिकेचं बजेट सादर करतील. गोंदियाच्या आमगाव नगर परिषदेअंतर्गत समाविष्ट असलेल्या 8 गावांमधील मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात कर थकीत राहिला. त्यामुळे अनेक विकास कामांना अडथळे निर्माण होत असल्याची प्रशासनाची माहिती. सुमारे 1.5 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला. अहिलानगरच्या महापौर ज्योती गाडेंनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती. महापौरांनी घेतलेल्या झाडाझडतीत 41 कर्मचारी पालिकेत आलेच नाही असं समोर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9 पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. चिपळूण राष्ट्रवादीकडे तर संगमेश्वर शिंदेंच्या शिवसेनेकडे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पंचायत समितीवर शिंदेसेनेचा सभापती. नागपूर मिनी महापौर पदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची चढाओढ. 38 प्रभागांचा कारभार चालवणाऱ्या 10 झोनमध्ये सभापतींची नियुक्ती होणार. सभापती पदासाठी भाजपमध्ये इच्छुक नगरसेवकांची लॉबिंग सुरू. नाशिक पालिकेच्या पहिला ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचे एनएससीमध्ये अधिकृत लिस्टिंग. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी हजेरी. लातूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून 4 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर. किरण जाधव, शिवाजी जवळगेकर, बसवराज झरडे, अफजल कुरेशी यांची नावं. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृतरित्या निवड करण्यात येणार. गंगाखेड या ठिकाणी छावा संघटनेचे शहर अध्यक्ष अजय भिसे यांच्यावर प्राणघातक हल्ला. मराठा संघटनांच्या वतीने बैठक घेऊन निषेध. गंभीर मारहाण करणाऱ्या आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल केल्याचा आरोप. आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. धाराशिव जिल्हा परिषद सत्ता समीकरणामध्ये पुन्हा हालचाल. सावंतगडाच्या 8 सदस्यांचा आणि शिवसेनेतील सर्व सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल. जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सावंत गट पुन्हा चर्चेत. विरोधाला विरोध करू नका, रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका. रुग्णालयाच्या मुद्द्यावरून आमदार मंदा म्हात्रे यांचं भावनिक आवाहन. महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांना घातली साथ. नंदुरबारमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. प्रथमेश चौधरी, गौरव चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर गुन्हा. महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप. बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी आणि किरण तावरे यांची निवड. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी अगवणे यांची निवड. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराला सुरुवात झाली. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. संपूर्ण राज्यभरात सध्या महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून. मनेरमळा परिसरामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतदेह आढळला. खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू. नागपूर 12वीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणी नवीन ट्विस्ट आला. 2023 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर थेट खासगी शिकवणी वर्गामध्ये. नागपूर बोर्डाचे अध्यक्ष असलेले शिवलिंग खर्चे यांची ही माहिती. संबंधित पेपर हा त्यावेळी वापरला गेलेला नव्हता. वाशिम राजाखिनी मार्गावरती रस्त्याचं काम संथ गतीने सुरू. नागरिकांना मोठ्या अडचणींचा करावा लागतोय सामना. वाशिम शहरातील अकोला नाका ते काटा चौक दरम्यान नाल्यांचं काम अर्धवट. सोलापूरमध्ये तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचला. सोलापूरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद. काल सोलापूरमध्ये 40.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद. सरकारनं पंढरपूरच्या विकासासाठी चांगली तरतूद केल्यानं वारकरी संप्रदायाकडून समाधानही व्यक्त. आजपासून महाराष्ट्रात सर्व रिक्षा टॅक्सीच्या परमिट्सना स्थगिती. सगळ्या आरटीओंना यासंदर्भात सूचना दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता 343 गावांना पाणी टंचाईची झळ. जलजीवन मिशनच्या अर्धवट कामांचा गावकऱ्यांना फटका. सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई. कराड, मलकापूर या ठिकाणी मुलींना एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात. आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि गौरवी भोसले यांच्या हस्ते शुभारंभ. मोठ्या संख्येने मुलींनी लस घेतली. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील वाघोलीमध्ये होणार. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा वाघोली ग्रामस्थांकडे सुपूर्द. 18 मार्चपासून 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होईल. सांगली जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेमध्ये ईश्वरपूर संघाची बाजी. ईश्वरपूर वाय मंडळानं पहिला क्रमांक पटकावला. तर महिला गटात शिवशक्ती महिला मंडळाचा प्रथम क्रमांक. मालेगावात व्हॉलीबॉलच्या साहेब चषकामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा थरार. 3 दिवस व्हॉलीबॉलचे रंजक सामने रंगले. स्पर्धेमध्ये एकूण 36 संघांचा सहभाग.